यायला कोण? हॅलो. हा हा बरं झालं. जोडा कमवा जोडा कमवा आपल्या सरपंचाकडे जायचे, आपल्या कायद्याकडे जायचे. चला. जोडा कमवा जोडा कमवा कामाचं बघितलं पाहिजे. कमवा जोडा कमवा हे जोडा बदल काय कमवा जोडा असं कमवा का करायला लागले? जोडा कमवा जोडा कमवा बघू जाऊ जोडा काय बरं कमवा जोडा. काय काय ह्याच्या गोळ्या संपल्या का काय? बहुतेक तसंच वाटतंय. बघू आता काय काय नाचतंय काय येडे झाले पार बघ. पण एवढं का खुश आहे? खुशी आहे का त्या गोळ्या संपल्यात नक्की डोक्यात बिक्यात फरक नाही ना पडला. बरं झालं. जोडा कमवा जोडा कुठे चाललंय की बघू. कमवा. काय पेपर मध्ये सगळ्या जाहिरातीच आहे त्या, कुठं बातमीला जागाच ठेवली नाही. अवघड आहे लय. माणसाने काय घेऊन वाचावून काय नाही. राजकारणाचं तर काय धुमाकूळच चाललाय त्यात. याची जाहिरात की त्याची जाहिरात, त्याची जाहिरात याची जाहिरात. लोकांनी काय समजायचं आणि कोणाला काय करायचं. जोडा कमवा जोडा कमवा आपल्या काळजाला मोठं करायचं रे. जोडा कमवा जोडा कमवा जोडा कमवा जोडा कमवा जोडा कमवा जोडा कमवा सरपंच. जोडा कमवा जोडा कमवा जोडा कमवा जोडा. अरे काहीतरी मेंबरने आनंदाची गोष्ट आणली दिसते. लय खुश दिसतंय बाबा. घरात चला घरात. सरपंच चला की तुम्ही पाटकुनी बसा. जोडा कमवा जोडा कमवा. काय भानगड काय? आता फक्त जोडा कमवा जोडा कमवा. येडे बिडे तर चालणार काय? आनंदाची बातमी काय? कोणाला कळावून द्यायची नाही. तुम्ही काहीतरी फायद्याच आणलं असणार त्याशिवाय काय? माझ्याकडे आलाय म्हणले मेंबरचं डोकं आहे. मेंबर फक्त चांगले हो. गोतवायचं आणि कमवायचं. काय बोलताय? जोडायचं आणि कमवायचं. गोतवायचं तर काहीच नाही. होय. हा आयडिया काहीतरी आयडिया असू नाही तर काय असू. कंपनीचा वरनं फोन आलाय मला. असं असं होतंय म्हणून नुसतं असं जोडा कमवा जोडा कमवा. माणसं जोडायची आणि कमवायची. कमवायचं. अरे भारी आयडिया आहे मग. आठवड्याला 50,000. काय बोलताय? गावून बिवून ती द्या सोडून. पाटलाला म्हणा तुझं तुझ बघ. म्हणजे गाव त्याच्यात येऊन टाकायचं पाटला कमवायचं. हारबीर घालून गाळ्यातून पाटला सोडून. आता काय झाले माहिती का? काय जोडायचं व्हायला त्यात पैसे गुतवा लागतात का काय? थोडं फार गुतवायचं. तुम्हाला आठवड्याला 50,000 मिळालं बाद झालं. पण आता काय करायचं? लय तारांबळे. आता तुम्ही काय करा माहिती का? स्कीम आहे ना तुम्ही आणलेली, जोडा कमवा जोडा कमवा. त्यातलं पैसे काय जे तुम्ही भराय म्हणता ना, काय किती भरायच्यात? काय भरायचं ते बघू. फोन आलता मला. तुम्ही एवढी भर तुम्ही भरा माझ्या वाटणीच. प्रवीण नाही त्याचं घरकुलाचा पैसे येऊन पाडलेत की तुम्ही डोकं लावत जा की व्हायचं. तुम्ही काय करा, तुम्ही पैसे भरा ती आणि मग तिकडून कमवाय सुरुवात झाली का नाही याला की त्यातलं तुमचं कट करून घ्या. म्हणजे तुम्ही आहेत ही करणार का? नाही माझ्या आता सध्या पैसेच नाही त्यात गुतवायला. तसं कसं? खरंच नाही तर शपथ सांगतो. 50,000 आठवडा म्हणजे सुखाचं नाही सरपंच. आहे की तुमच्याकडे पैसे आहेत का नाही? मी बघतो माझं मी ऍडजस्ट करतो. पहिला हप्ता तुम्ही गुतवा मग मी पुढचं भरील. हप्त्याचं एकदाच गुतवायचं आणि एकदा नुसता पैसा जोडा का नुसता माझ्यासाठी माझा माणूस असं करतोय मला अवघड राहू. कामावर तुम्ही काय मला फसवणार आहे का? मला काय करायचं सरपंच? मेंबर त्या गरीबाचं घरकुल आले त्याचे पैसे कशाला गुतवायचे आपण? तुम्हाला काय करायचं? मोठं व्हायचं बाज बघा का दुसरं काय नको बघ. त्याचा आपल्याला आशीर्वाद लागण्या दुआ लागला पाहिजे का नाही त्याचा आपल्याला? त्याचं गरीबाचं कशाला तुम्ही त्याचं पैसे खायचं? बरं जाऊ दे. बरं भरायचे किती मला सांगा? 25,000 डाव्या हाताचं काम आहे तुमच्या. 25,000 गुतवायच्या. आपल्या काय पैसा नाही एवढी वार.
तुम्ही भरा ते पैसे 25,000 आणि तुम्हीच कामवा, आपल्याला त्याच्यात यायचं नाही. म्हणलं काळजाच्या तुकड्यानी काळजाच्या तुकड्याला पहिल्या सांगा तर काळजा तुकडा म्हणते तुमचं तुम्ही हे गोरगरिबाचं कल्याण करायचं सोडून त्याचं पैसे गुंतवून आपल्याला पटलंच नाही. शाप एवढं पिळेल, बारीक शाप. एवढं फक्त 25,000 गुंतवायचे आणि 18 माफ करा आपल्याला नाही. चला आपल्याला नको त्यातलं. जोडा आपल्याला नको ती. जोडा कमवा जोडा कमवा. पहिला काय मेंबर येड झालेलं दिसतंय हो. काय त्या स्कीम मध्ये पैसे गुंतवाय निघालाय मला बी कळाना बाबा. अवघड आहे ते दुसऱ्याला बुडावणार आणि ह्यो बुडणार, आपल्याला त्यात पडायचं नाही. जाऊ दे मूर्ती, काय त्याला करायचं. आपण त्याला चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काय ऐकलं नाही. त्याचा धोंडा आपल्या ती पायावर लादून घेईल. मला त्याचं काय करायचं नाही. चांगलं सांगितलं त्याला कळाना म्हणलं मी तरी काय करू. काय सरपंचाला सांगितलेलं कळलं नाही. आता पाटील काय लोकांचा नाही, आपलाच पाटील आहे. पाटलाकडे बघतो. चला पाटला जोडा कमवा जोडा कमवा. नाही पाटील फसन बर का. चला पाटला. पोरग पार बिघडलं आपलं. तुझ्यामुळे बिघडलं, तुझ्यामुळं. माझ्यामुळं काय बिघडलं? लाडानं येडन गुळानं बोबडं झालंय. तू केलं तुला. प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्यावर कसं असता बोलता माझ्यावरच प्रत्येक वेळेला. मग कोणामुळे झालं? मला वाटतं माझं पोरगा असं वागावं म्हणून. हा कुठली आईला वाटतं? लाड करायची काय गरज आहे? ते असतात का घरात सारखं बाहेर जातात, बाहेरचं शिकल्यात सगळं ते. आता तू बी तसलीच. तू तरी नीट समजून सांग की. किती समजून सांगितलं तरी तसंच आहे. अगं कुणाला वाटेल का सपना पोरगा असं वाईट वागावं म्हणून? आणि प्रत्येक वेळेला माझ्यावरच असतं टिपूर. लाड करायची गरज नाही त्यांना, वेगळंच वळण लागले. विषय तो नाही. मी काय बोलायला गेलं ना की हिने लगेच जवळ घ्यायचं. असू दे बाळा, असू दे बाळा. पाटील कोण आहे का? हा मेंबर दुश्मनाचा माणूस आमच्या घरी कसा काय आज? बघा आपलं म्हणून यावं तुम्ही असं दुश्मन म्हणायचं तसं आम्हाला. काय नका म्हणू दुश्मन. बर या बसा. एक आनंदाची गोष्ट आहे पाटील. काय आहे? अण्णा ते सरपंचाचं पाही आहे तर माणूस आहे. काय ते बघा गेम करायला आला असतात. घरचे काय म्हणतात मला एक स्कीम सांगा. कारण आपलं गुणच तसलंय ना, बोलणारच ना. नाही तर काहीतरी मदत मागते बघा आता. एवढ्या वेळेस मी लय आनंदात होतो राव पाटील. तुमची घरी येऊन अपमान झाला माझा. अहो तसं नसतं. तुम्ही काहीतरी ना काही करू. तुमचा स्वभाव चांगला म्हणून ती आपल्या घरी आले. आपलं माणूस म्हणून येतोय आपला माणूस. माणूस म्हणून एवढं तुम्ही कसं आहे प्रेमळ आहे. रानचं पाखरू जवळ येतं प्रेमाने वागलं तर, म्हणून त्यो बी तुमच्या जवळ आलाय. तर तुम्ही लगेच म्हणताय दुसऱ्या कशा काय कशा. विरुद्ध पक्ष आहेत ती. तू काही म्हण, पाखरू जवळ येईल पण हे बदमाश नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही कधी. समजून घ्यायचं. सगळं तुमचं झालं का बोलून? सांगू का नको? नाही, डाळीत काहीतरी काळं नक्कीच आहे. नाही त्या सरपंचाला सांगितलं कळलं नाही. आता तुम्हाला कळतंय का नाही आता काय माहिती. बरं सांग काय नक्की काम काय सांग. कोणाला काय बोलायचं नाही बोलणार तर नाही तू. हा सांग नक्की. अलीकडे या. काय आपली घरचीच माणसं आहेत. फक्त डाव्या हाताने थोडं गुंतवायचं. आठवड्याला 50,000 रुपये. नाही काय गुतवायचं पण गुंतवायचं सांगतो मी. अलीकडे काय पुढे पाळताय काय आपलीच माणसं आहे. सांग ना, सगळ्यांना कळू दे ना. म्हणजे झालं त्यांनी परत आम्ही कशाला काय सांगतोय? सांग. माझ्या चांगलं पाठिंबा आहे. आहे की. हा सांग. 25,000 गुंतवायचं. हा आठवड्यात 50,000 येणार. होय मग बघाव पाटील मग. आई हा काय तुम्ही म्हणताय लगेच बघा. विश्वास कसा ठेवायचा त्यांच्यावर? अहो आठवडीने आपल्याला मिळतात पैसे. कसा आपण गुंतवायचे पैसे बघा नाही तर परत 25,000 गुंतवायचं फक्त तुम्ही डाव्या हाताचं काम आहे. असं काय करताय तुम्ही? नको अण्णा. माझा विश्वास तुझ्यावर नाही बाबा. पाटील भाई तुम्ही सांगा. पैसे मिळतात. ए तू ग बस. तुला नाही माहिती. कसा विश्वास हे ठेवतात? काहीतरी डाळीत काळं नक्कीच खरं आहे. खरं आहे का पण नेमकं? मी गुंतवल्यात मी 70,000 गुंतवायला लावल्यात. मी गुंतवल्यात. आता 2-3 दिवसात माझं 50,000 नुसतं असं. मी तर उड्या मारायला लागलं परत म्हणायचं नाही ही बाया मेंबर गेला आलाच नाही माझ्याकडे. परत मी बोलून देणार नाही तुम्हाला. तुम्हाला भेटलात का पैसे? परवा दिवशी मला येणार आहेत पैसे. त्याला पहिल्यांदा भेटायच्यात मग आपण भरलं की आपल्याला आठवड्याने यायच्यात. एक काम कर. हा
एक काम कर, तू म्हणतो ना 25 भरलं की 50 आठवड्यात मिळणार आहे. पहिलं तुझं येऊ दे. 25 एकदाच भरायचं, लाईफ टाईम 50,000 आठवड्याला घ्यायचं. झोपला तरी तू मेसेज येणार, तू वाचायला 50,000. एक काम कर ना मग, पहिलं तुला आलं का नाही, तुला येऊ दे पहिले. बोलतावल्यात ना, सकाळी फोन आलता मला. पहिले तुला येऊ दे, आल्याला मला दाखव. काय तुझ्या मोबाईलला विश्वासच नाही. नाही, विश्वास बिलकुल नाही तुझ्यावर. म्हणजे सरपंचाने तसंच केलं, तुम्ही तसंच. माणूसच तू तसा आहे. काय म्हणजे आम्ही स्वतः वैयक्तिक मी बोलतावलं. सकाळी फोन आला की 2 दिवसात ए तुमच्या बाबा. खात्यावर जेवढी माणसं ऐका की सर, मला काय ते म्हणायचंय? मला तू काही सांगू नको. काय तुझ्यावर माझा विश्वासच नाही बिलकुल. अहो एक वेळ करा की, ए तू का एक वेळ बघा. वाटली बाई सांगा तू ना गप. तुम्ही. नाही आम्हाला मेंबर काय करायचं. सुनबाई माझी बोलती ना, बरोबर साहेब, बोलती. कशा पण विश्वास नका ठेवू. एक नंबर कार्यक्रम लाखला अहो, घालवलं. आठवड्याला येत हो. लाखला घालवलं. किती ते जमलं. वेळ लागला, हा? आणि 25,000 होतं. एवढ्याला नसतं. आणि नुसतं म्हणा मी पाटील. कशाचं पाटील तू? अरे मला गुतवायचंच नाही. माझ्या दुसरा कुणी आला ना, माझं सरपंच परवा दिवशी उतरणार आहे. दुसरा कुणी आला असता ना, काय दुसरा कुणी आला असता ना, काय म्हणू नको. 3-10 माणसाला सांगितलं काय करायचं. ते सागर त्या तरचा. नाही बाबा, मी कशाला सांगते. ए तू जास्त बोलू नको. चल, अरे मला गुतवायचं नाही म्हणलं तुला. कुठे नजर चले जाऊ. हो, पाटील हो. आपलं म्हणून जवळ तू यावं. गप्प बस बर का, करायचं. तुला माहिती नाही काही. आम्ही हो, त्याचं काय तर plan आहे. गरीबाला देऊ आई. 25,000 असं गुतवायला काय सोपं आहे का? एखाद्या गरीबाला दिलेला परवा. मागं कार्यक्रमाला किती घालवलं. लाख लाख 2-2 लाख. आणि त्यातलं लाखातलं कोरभरच घालवायचं 25,000. कुठे नाही घालवायचं का? अरे ते कार्यक्रमाला गेलं, कार्यक्रमाला फुकट नाही घालवायचं आम्हाला. आठवड्याला अरे 50,000 हाय, रुपये नाही घालवायची. लाजबीज आहे का नाही तुला? हा जे म्हणतो घरातनं तरी उठा ना. पाटील तुम्ही का बसा, मी पाटली बाईला बोलतो काय बोलायचं. पाटली बाय फक्त 25,000 गुंतवायचे, जास्त होय. आठवड्याला 50,000 रुपये लगेच. अरे पण सगळं खरं, पण ही कंपनी कोणची आहे? जोडा कमवा. सुनबाई साखर ना, जोडा. त्यांना आधी चक्कर वाटतं. फिट दिसती. हा? पाटील चक्कर नाही, कंपनीचं नावच आहे जोडा कमवा. होय का? कंपनीचं नाव आहे. कंपनीचं नाव आहे का? हा. चल हाल येतनं. बसा मग. बघितलं का तू? सरपंचाला कळालं नाही. जोडा कमवा, जोडा कमवा. अहो तसं नाही, ह्याचं कसं माहिती का? जोडा तोडा, जोडा तोडा असं आहे ह्याचं. तोडणारा माणूस आहे ह्यो. आणि तू त्याचा विश्वास ठेवती वाय. अहो, आठवड्याला म्हणतोय तो. काय आठवड्याला म्हणतोय? त्यांनी कंपनीचं नाव असं काय सांगितलं पण पण? मी तुला सांग, तुला काय कमी आहे का? सुनबाई नाही. तुला काय कमी आहे का? मला तर नाही. काय करायचं? दुसऱ्याचं आपल्याला नकोय. जाऊ द्या, मरू द्या, गेला आता ते. हा मग हे बघ, हे मला पटतं. आणि तू मला म्हणते की मला बोलता सारखा मला ठेवायचा नसतो आई. त्या पोराचं बघ काय आहे. हे नको बघत बसू तू. तुमचं पोरग आहे का जाग्यावर घरात? माझं पोरग हायची एक नंबर, तुम्ही दोघांनी अरे, एक केलं. नंबर, एक सारखं नंबर बोलायचं, तुझं त्याला पोरगं. बोलायचं बोलायचं. टायमिंगला घरी राहायचं का सारखं त्या पोरांच्यात आहे? कसलं वळण लागलंय कसं नाही बघा. बरं बसा तू घे. आता काय काम करायचं ना तुम्हाला? घरातलं करा, नाही तर बसा गप्पा मारत. मला जाऊ द्या, बघू द्या बाहेरचं जरा. काय जावा. हा. आणि तो जर परत आला हम्म. आणि गुपित घाला आणि जोडीत अंगाला जर तुम्ही काही केलं हा. आणि मला कळलं, मग तुम्ही दोघे आहे मी आणि मी नाही आहे. आयचं. मी काय करते का? सांगू आईचं, ठेवतो. आईचं. तुमचा लाडाचा दिवा आहे ना. आलो मी. होय. आला की लगेच गोंधळात बसतात. अण्णा मी सांगते तुम्हाला काय असलं तरी. रानातली कामं झाली का सगळी? काय का जरा ताई. काय काम काढलंय अहो आपल्या माणसाकडे यायचं होतं एक काम. मेंबर तुमच्यात तर लय सुधारणा झाली. हे मेंबर की आपण तसलं ठेवत नाही आता. आपण लय सुधारलोय कशात ताई. थोडं गुतवायचं ना आबळभर कमवायचं. असं हाय काय नेमकं? थोडं गुतवायचं ना आबळभर कमवायचं. पण सांगितलं तर कळलं ना आम्हाला थोडं गुतवायचं. आता काय करायचं? 25,000 गुतवायचं हा आणि आठवड्याला 50,000. किती? 50,000 आठवड्यात. लगेच. असं असली कसली कंपनी आहे? झोपलं तरी असं 50,000 होय 50,000. नारच करायचं ना आता. मेंबर की तसलं काय घेणं देणं नाही आपल्याला आता. सगळं सोडून द्यायचं. फक्त कमवायचं.
चांगलं चांगलं आहे, कंपनी चांगली. आता तुम्हाला सांगतो हा. कंपनीचं नाव सांगा की जोडान कमवा. तीच नाव आहे का कंपनीचं? माझं इथं साखळी पद्धत होय साखळी. म्हणजे मला आनंदाच्या भरात काय बोलावं हीच कळा. हा हा हा. मग त्यामुळे मी जोडान कमवले असं म्हणजे आनंद एवढा झालाय की जमिनीवर थांबूच वाटाना, नुसतं असं वाटतंय हा. जोडा कमवा जोडा कमवा, खाली बसूच वाटाना. होय एवढा आनंद झालाय. लय आनंद का आठवड्याला 50-60 हजार भेटायला लागलो, तुम्हाला का नाही वाटायचं आणि बरं? नेमबारकीचं काय आता? नेमबारकीचं ती सरपंच पाटील ती गाव त्यांना तुम्हाला नको? आहा, आपण फक्त जोडान कमवा. लय भारी आहे. दाखवू का बरं? हा लय भारी आहे. असं जोडा कमवा जोडा कमवा, दुसरं काय नाही. होय लय भारी. आता पद्धत सांगतो तुम्हाला. हा. कंपनीचं कसं आहे, हम्म. 25,000 रुपये भरायचे. हा. 25,000 भरलं की त्यांच्या काय वस्तू घरगुती भेटतात आपल्याला. हम्म. त्यातनं मग आपल्याला माणूस जोडला की त्याचे पैसे आपले, माणूस जोडला की त्याचे पैसे आपल्याला. ही थोडक्यात ही साखळी पद्धत आहे. साखळी पद्धतीत सगळं जोडत जोडत गेल्याच्या नंतर आता पैसे कुणाला भेटणार? तुम्हालाच. हा हा. वस्तू कुणाला भेटणार? तुम्हालाच. ह्यात काय माझा फायदा तोटा काय? मी फक्त काम काय केलं, माणसं जोडायची. पण गुंतवणूक किती करायची पहिली? 25,000. होय. हा, मग पैसे चालूच आपल्याला पुढे आपण नुसतं 8 करायचं. दिवसाला 50,000. बर बर बर. बघू मग चांगलं आहे की. चांगलंय. चालतंय. फसवा फसवी नाही ना काय ह्याच्यात? मी बरे एवढा मोठा झाला. तुम्ही घेतलं का पैसे विषय? हा, आता परवा दिवशी माझा 50,000. ताई हा. काय ऐकताय? आता सगळ्या कंपन्या fraud निघल्या. तुम्हाला माहिती आहे का? असं होय मग. आपण नाही बाबा गुंतवणार, आपल्याला नको. तुम्हाला बघा, तुम्हाला मी सांगते, चांगला सल्ला दिला. काय का? अजिबात नका ती जोडान कमवा कसलं तो खेळ असल्यावानी. नको बाबा आपल्याला. आई गुतवू नका पैसे. का ग? हे फसवफंचीचा धंदा असतो, नको आपल्याला. अशा काहीतरी कुठं भरणार आहेत गुंतवणूक नाहीत करायच्या, मग आपण बी नको करायला. नको होय. बघा घरच्या मालकीन तुम्ही लोकात कशाला ऐकत बसताय? अहो पण आता ती तशी म्हणते ही तशी म्हणते, मग मी अगं, कसा विश्वास पण- ठेवू? ह्यांच्या पण- दोघींचा विश्वास आहे का? पण 25,000 नको, गुंतवायच्या तर 50,000 आठवड्याला अशा म्हातारपण चांगलं जाईल. ती पोरग ती तसलं तुम्ही राहू बघा तुम्ही. नाही नाही हो ताई, नको नको आई, आपल्याला नको असलं काय. निघाल्या. तुम्हाला माहिती आहे का किती किती पेपरला ह्याला येतंय? आणि आपण असं पैसे गुंतवलं, मेंबर सांगते मग. घालायचं आणि ह्यांना घालायचं. कसं काय करायचं मग? मेंबर सांगते म्हणलं मला माल होता. आणि पाटल्याला सरपंचाला काय अक्कल आहे बाई? नको आपण नाही तसं नाही गुंतवणूक वगैरे काय तुम्ही नाही दोघी का बस, आमचं बोलू द्या आम्हाला दोघाला. नको. आम्हाला वाटतं की नको बाबा, आई नको. वंशाचं देवाचं कल्याण होईल पुढे, असं काय करताय आता? आता तुम्हाला सांग का मेंबर, मी खरं सांगते आता तुम्हाला, तेव्हा त्या पोरावर बी माझा विश्वास नाही. आणि तुमच्या पाया पडून सांगते, मला नको. ह्या दोघी पण नको म्हणतात. मला नकोच, नाहीच पाहिजे हे असलं. ती कुठली कंपनी काय मुगाची आता नाचत आणि ही करत आणि जोडान कमवान जोडान कधीच ऐकलं नव्हतं. तुम्ही पहिल्यांदाच आलाय सांगत. एवढं सर गुंतवायचं एवढं मोठं. पण नको नका, तुमच्या पाया पडून सांगते, आपल्याला नाही पाहिजे. कोपऱ्यापासून हात होती जेवण करून जाईत ना माझ्या घरात, पण आपल्याला नको. आपली माणसं बोलली नाही नाही नको नको नको. नको. तुम्हाला राग आला तरी चालेल. काय सागर, काय मला काय कळणार. काय नेमकं होतं ते जोडा कमवा काय आपल्याला काय? काय मला पण काय कळलं ना. ती सरपंचाच्या तिथं गेलो आपण, तिथं ऐकाय येईना. तुमच्या घरी गेलं तर काय तिथं तर काहीच नाही. आमचं ते अण्णांचं एक तर डोकंच वेगळं आहे. मग ती जाऊन दे, काय का असं ते मेंबरची गाठ घेतली पाहिजे आपल्याला. तुला फायद्याचं गोष्ट म्हणत होत. काहीतरी म्हणतोय जोडा कमवा काय चाललंय. बघितलं मेंबर काय राव कुठे बस याला काय भानगड लयच नाचतात. काय भानगड लय दादा आनंदात लय नाचताय ते आला. कसं आहे आता ही दोघं गावले बघू. आज सकाळपासून का उड्या हाणत चाललाय. पाटलाने गेलो, हा पाटीलांनी हात जोडले. बर आपल्या आईकडे गेलो, आई बी तसंच. सरपंचाकडे गेलो, काळजाच्या तुकड्याकडे ही बी तसंच. म्हणजे आमच्या लोकांच्या घरी जाऊन आलाय तुम्ही. हा पण ते काय आम्हाला काय काय कळलं नाही. भानगड काय पण लय आनंदात दिसताय. उड्या हाणताय सकाळपासून. हा
काय मला नक्की हाणायला आम्हाला? गोड आहे, हा म्हणा बघ. हा सांगा की सांगा की राव आम्हाला सांगितलं कसं कळणार शेखर मला सांग, तू कमावतो किती आता? कमाई तर घरच्यांनीच आम्हाला देणं खर्च बंद केला एकतर कमवायचा लांबच. रुपया सागर तुला ताई किती पैसे देतात का? आता तर रुपया नाही. एक काम करा दोघांनी, काय? एवढस गुतवायचं, एवढस हा बर एवढं कमवायचं. काय नादच करायचं नाही. काय काय नक्की काय काय विषय काय ते तरी कळू दे. एवढीस गुतवायचं एवढं कमवायचं बरं आहे की. काय काय नक्की काय? आता बघा, सरपंचाचं माझं जुळत होत, हम्म. त्याला म्हणलं पहिली स्कीम सांगा, त्यांनी काय ऐकलं ऐका की ते तिकडे बाकीचे. स्कीम काय सांगा एवढं गुतवायचं एवढं कमवा ते सांगा की. तुम्ही साबण वापरता का? वापरते की. तेल सगळं वापरते तुम्ही? हो. आपण काय बी करा राहतो काय आम्ही ते कुठनं घेता? दुकानात फुकट भेटत का? नाही ना पैसे दिल्याशिवाय कसं मिळते? नाहीच की. तसंच ही स्कीमच सांग तू. 25,000 गुतवायचं. बर 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 हो थांब थांब की ऐकून घे काय चक्कर यायला लागली आताच येडा. 25,000 फक्त गुतवायचं म्हणते की 25,000 शेखर. आपण कमवायचं किती ती तरी बघू की कमवायचं किती. कोण ऐक नाही कोणाला नाही करू द्यायचं. 25,000 गुतवायचं. हा साबणा तेल बिल सगळं आपल्याला भेटत. बर सगळं म्हणजे वस्तू पण आपल्याला भेटतात. वस्तू बी भेटतात. हा किती गुतवायचं? 25,000 25,000. बर सगळं आपल्याला भेटलं. हा आपला नफा झाला का तोटा? आता ते आपलं गुतलं की पैसे द्या 25,000 इन्कम. ही तर भेटलं. इन्कम काय आहे? वस्तू नाही भेटल्या. वस्तू तर भेटतातच. तुम्ही म्हणला एवढं गुतवायचं आणि एवढं कमवायचं. पुढचं ऐक की. ह्या वस्तू आपल्या घरी वापरायच्या. हा ह्या वस्तू पुढच्या माणसाला, हा कुणी काय असा, बर तुझा जोडीदार असो तुझा असो, त्याला सांगायचं, त्याला न्यायचा इकार घ्यायला लावायचं. कंपनीचं आपण कंपनीचं नाव तर कळून द्या की आम्हाला काय आहे. ते नाव पण जोडू द्या तिकडे. नाव कळलं पाहिजे की. ते काय म्हणतात जोडा की पुढचं आणि कमवा म्हणजे फक्त माणसं जोडत राहायचं का आपण. आता सागरने 10 माणसं जोडली, हा त्याचं पैसे सागरला. बर म्हणजे प्रॉफिट होईल ते आपलंच. हा पण कंपनीचं नाव. आपण तुझा किती रुपये गेला का? 25,000 तुला वस्तू भेटले, रुपये गेला का तुझा? नाही की गेला, पण ही जोडा कमवा म्हणजे काय? इन्कम किती होईल? इन्कम किती होईल? आठवड्याला 50,000 रुपये. अरे आठवड्याला 50 आहे. काय तुला करायचंय? कंपनी कुठली काय करायचंय? काय आपल्याला घेऊन गेले? असं बी आपल्याला दुसरं काम करायचंच होतं. आणि मग त्याच्यापेक्षा ही लय भारी काम आहे. 100% मिळणार का पण 50,000? आजपर्यंत मेंबरची तुझ्या बापाची दुश्मनी हा आहे का नाही? ती तुमची दुश्मनी साईडला ठेवा. आहे का नाही? इन्कम मिळतोय ना. तू बी सांगायचं. हाय की हाय का नाही? हाय की. तरी मी त्यांच्या घरी गेलो. चांगलं होतंय माणसाचं. त्या बापाने दिलं हाकलून. मग आता म्हणलं जेव्हाचं जेवलग मित्र कुठे भेटतोय म्हणून आपलं आलो उड्या हाणून. आपण जेव्हाचं जेवलग होय. ऐका एवढी चांगली स्कीम आपल्याला मेंबरने आणली आहे. चालतंय की 25,000 तर गुतवायचे तर. किती? 25,000 फक्त 25. हा कसं आहे ते तुमची 50,000 आठवडा. जोडा कमवा जोडा कमवा. ऐकून काय विचारलं का नाही? कंपनीचं नाव नुसतं जोडा जोडा कमवा जोडा. बरं मेंबर आणि एक काम कर. येड्या झोपला का नाही? झोपला हा. असं असं झोपला का नाही? हा सकाळच्या बरं उठायचं की मग तू शेखर करू पैसे एक तेच करू. जोडा कमवा मेंबर तुम्ही जावा पुढे. आम्ही करतो पैसे नियोजन. तुम्ही टेन्शन घेऊ नका. कसं आहे माहितीये का शेखर? असं बी आपलं कानपाड्या नाव पडलंय. आता घरच्यांना दाखवून द्यायला आले आपल्याला. काय कमवा दाखवायचं कमवून. मेंबर तुम्ही ऐका की पैसे तुम्हाला ऍडजस्ट करतो. तुम्ही जावा. आमच्याकडे जावा. पैसे नाहीत. देतो. लगेच करतो. यस बरं झाली. जोडा कमवा जोडा कमवा झालं खरं. कमवा. जरा आणायचं कुठलं? देतील की कोण आपल्याला देतो? घरची. माहिती बाबा आता बघू घरी जाऊन तर मागवायचा प्रयत्न करू. मला तर नाही वाटत म्हातारं देईल. नाही घरच्यांनी दिले तर माझ्या डोक्यात आयडिया ही एक हाय ना? लय लांब नाही. हाय ना आयडिया? हाय ना. बघू काय होईल ते पुढच्या पुढे. तुम्ही फक्त घरी चाला. तुम्ही पाटलांकडे जा, मी आईकडे जा. आम्ही आईला बराबर बोलावतो. आई देते मला घेऊन पैसे. अण्णा काय करायचं? आपण कसं जोडा कम जोडा कम.
काय झालं? आता सकाळी मी बाहेर गेलो, आता दुपार होऊन गेली, घरी आलो तरी पोराचा तपास नाही गेलाय कुठे काढतो. मग काय आता बारीक आहे रे, त्याला कळायला वय यायचं. अगं बारीक नाही, तुझं तरी आहे का ग तुझ्या नवऱ्याला लक्ष? खरंय आला बघ आला. अरे कुठे गेलो बाबा? कुठं नाही गावातच होतो. अरे बोंबलत कुठे फिरत असतो सारखा? घरात आहे का तुझा पाय? कुठं बोंबलत फिरलोय का अण्णा? बोंबलत नाही तर काय, त्या सागराच्या नादाला लागलाय. तुला शान आहे का तो? अण्णा सारखं कावायचं कुठं बोंबलत फिरलोय मी? कुठे गेलाय तुम्ही? कवस करताय त्याला? अगं तो लागलाय सागराच्या नादाला. तो काय सागर शान आहे वय? हा नाही जायचं आता इथून पुढं. जाऊ नको रे आता परत त्याच्या संग. नाही सारखं वळ सोडला तर साहेब हो काय का हे असलंय अगं, नीट बोलावं, नवरा आहे त्यो. काय आहे सारखंच फिरते. हे अण्णांच्या ह्याच्यावर गेली ती. अरे हा बायची व्यवस्थित बोलत जा, ते अण्णा बोलतात म्हणून. किंमत देत जा त्याला. काय किंमत द्यायची? घरात असलं तर किंमत देणार ना, सारखं बाहेरच आहेत ती. अगं सुनबाई, तो नवरा नाही, तो बावरा आहे. बावरा सारखा गरा 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 फिरतो तो. ती पायात हे असं या दोघांचं पण असंच आहे. मग कसा घरात थांबू मी सांग बर? अशीच करते ती बाबा. तू आला की तुझ्या मागे लागते ती, आणि तू काय माझं ऐकत नाही, आणि घरात काय हे बसत असे करतात मला. वैताग आणून दिलाय. लाडाचा दिवा आहे तुमचा. घ्या. बर ती जाऊ द्या अण्णा, मी काय म्हणतो ऐका की एक ऐका बघा. काय? मला तू काय सांगू नको, काय अहो, सांगायचं? ऐकून घ्यायचं. ऐकूनच घेत नाहीत माझं, मग मी कोणाला सांगणार? ऐकून घेत नाही म्हणजे तू वागतो का तसं ऐकण्यासारखं? अण्णा तुम्ही म्हणताल तसं वागतो इथनं पुढं. माझं ऐकून तर घ्या. माझं म्हणणं काय ते तरी ऐकून घ्या. ऐका. काय तुझं म्हणणं ऐकायचं बाबा? मला तर वैताग दिला. अहो ही बोंबलत फिरायचं मी सोडून देणार आहे अण्णा. काहीतरी धंदा पाणी करावं म्हणलं. म्हणतोय ते ऐका. कामाला जाणारस का कुठं? अहो धंदा पाणी करतो की दुसऱ्याच्या हमालक्या करण्यापेक्षा काहीतरी धंदा उद्योग करतो. मला वाटत नाही तू धंद्यामध्ये चांगला उद्योगपती बनशील. हाय का हे असं? काम कर. बघ हाय का हे असं? हे असा मोडता पाया घालतात का नाही? हा? सारखं अपिशीच बोलायचं चांगलं आता बोलायचं. करतोय का ना काहीतरी चांगलं? हा, बोल काय करायचं बोल. तुम्हीच म्हणता बोंबलत फिरतोय. हा, बोल की. मग ते सोडून देतोय मी. म्हणलं काहीतरी उद्योग चालू करावा. हा. पण आता माझ्याजवळ नाहीत पैसे. तुझ्या- मला तुम्हीच मदत करा. तुझ्याकडे केव्हा पैसे असतात? तुला किती दिले तरी पुरतात का? हाय का हे असं अजून असंच चाललंय त्यांचं. प्रत्येक शब्दाला नाट लावतात. शेखर, तुला मी एक सांगून ठेवतो, तुला काय करायचं ना ते कर, पण माझ्याकडे तुला 5 पैसे सुद्धा भेटणार नाही. मला पाहिजेत पैसे. मला सांगायचं मला 30,000 रुपये पाहिजेत. पैसे देणार नाही. नाही पाहिजेत मग. पैसे मी हे देणार. तुझं तोंड बंद ठेव. हा कशाला पाहिजे तुम्हाला? तुझं तोंड बंद ठेव. ए, तिला बोलू नको तू. तिला काय बोलतोस तू? मला पैसे पाहिजेत. पैसे पाहिजे म्हणतो काय? तू कमवून आणलेत का पैसे? कमवून म्हणजे आहे नीट सांगा मला पैसे पाहिजेत. द्या ना त्याला पाहिजे तर. तू बोल नको नाही तर तुझाही थोबाड फोडीन मी. हो अण्णा आईला बोल नका तुम्ही. अजिबात बोल नको. तुला किती- जवळ ये, तुमचा पैसा दे जायला लागतात का पैसे? त्याला कष्ट करून मेहनत करायला लागते, तेव्हा 2 पैसे मागायला मिळतात. माराय तेवढं उठता. मारायचं एवढं उत्साह. अगं तुझा काय लाड आहे तुझा? हा, माझा लाड आहे. बघ तुम्ही पण कसं येत नाही मला ती. मला तू हे करतो हा. हा? प्रत्येक वेळेस हा नाही उठताय मला. आणि 4 माणसात माझी इज्जत घालवली तिथं. हा? त्या सरपंच समोर, त्या मेंबर समोर माझी इज्जत नाही, इज्जत गेली. तुमची इज्जत गेली रस्त्यावर तुम्ही आडवत आला होता. काय गाडीला तुमच्या हॉर्न नव्हता का? हॉर्न देऊन आम्ही दोघं चाललो होतो. आमची काही चूक नव्हती आहे. त्या याड्याच्या नादाला लागून तू पण याड झालाय, त्याचा नाद सोड. नाही मी पण बघतो का आता. सोड मला बघतो मी. हा जा बघू दे. बाहेरचे दिवस बघितल्याशिवाय त्याला कळणार नाही काय. बघतो मी माझं मी दिवस बघतो मी. राहू दे नाही द्यायचं नको देऊ पैसे जाऊ दे त्याला. राहू दे जाऊ दे, बस. बघतो माझं मी. आई काय झाली? कधी जेवायचं तुम्ही? आता कधी देतील तेव्हा जेवेल. हा आता देते जेवायला. अशा ताईंना विचारा जेवायला. आशा बस आपण दोघी जेवण नको करू. होत आहे मला जेवायला. मी जेवण खा की थोडंसं. नको मग मी एकटी जेवण. हा जेवा तुम्ही. मला नको जेवाय. आई काय ग? लय महत्वाचं काम आहे तुझं. सांग की काय आहे महत्वाचं काम? आणि
30,000 रुपये लागायचे फक्त. होय हा. द्यायचं की लय विश्वासाचा बघितला की तुझा विश्वास कसा आहे द्या का तुला 30,000 द्या. घरात जेवतोय खावतोय ना तेवढंच मन समाधान मान. रुपया नाही ना पुढे भेटू शकत नाही अजिबात नाही. रुपया नाही काय नाही 30,000 लागतोय. 30,000 बघितलं नाही विश्वास. आजारी पडली तेव्हा काय बोलत होता ती माझ्या लक्षात आहे की काय नाही तसलं जमायचं आपल्याकडं. 1 रुपया भेटणार नाही. आई तुला मी म्हणले की तेव्हा झाली चुकी आहे. नाही 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 ती चुकी माझ्या ध्यानात राहिली नाही तर काळजाला लागली ती चुकी तुझी. तू बोललेला ना ते शब्द इथं काळजात आहे. तिला काय मला उद्योग करायचा आहे. तुला मी एका भाषेत सांगते माझ्याकडनं तुला रुपयाची सुद्धा आता इथून पुढे अपेक्षा ठेवायची नाही. स्वतःच्या हिमतीव करायचं कष्ट करायचं आणि करायचं. जाऊ दे आपण रुपया देणार नाही माझ्या चांगल्या डोक्यात बसलाय तू. मग माझा मार खाऊ नको माझं डोकं गरम करू नको. अजिबात नाही मी तुला रुपया पण देणार नाही. इथनं पुढं 1 रुपया सुद्धा नाही माझ्याच्याने भेटणार तुला कधीच ना. सागर जाऊ दे आता ना त्या इतक्या चिडल्यात ना आपलं डोकं नाही गरम करायचं. वाढवत बसू नाही व्हायचं बघायचं की देणार नाही पैसे तर मागू नका पैसे काय निघायचं. जाऊ दे कष्ट करायचं. कष्ट केल्यावर कसं कष्ट करून पैसे कमवायचं ना ती कळतं. आय तर खाल्ल्यावर कळत नाही. जेव्हा कष्ट करशील तेव्हा कळेल रुपया रुपया कसा माणूस जमा करता येते. तुला तसं कळणार नाही. आणि मी लय कमावणार आहे. लय कमव कष्टाव कमव कष्टाव एकदाच दिलं का एकदा पण नाही भेटणार. नाही म्हणल्यावर नाही. एकच चान्स दिला. आणि तुला मी एकच भाषेत सांगितलंय नाही म्हणल्यावर का माझं डोकं गरम करतो. निघ चल निघ. कष्ट कर की जरा कर की कष्ट. आय त्या येतोय काही तर भाई आय त्या पिठावर या गावाड आहे. काय झालं भेटलं का नाही पैसे? कशाचे पैसे आमचं म्हातारा शेण आहे व्हय, माहित नाही व्हय. कधी देत का पैसे? का काय झालं? अरे नाही बाबा मस्त मारलं मला. मला हाणलं तिथं 2 हा तिथं 1. काय नाही तुला पण मारलं आता काय तुझ्या खरं नाही. विश्वासात नाही म्हणते मग माझी तीच तर आहे. ती नाही होय ती डोक्याचं आहे कुठलं आ, ती. ते कान फाट्यात नाव पडले आपल्याला आता कोणच चांगलं म्हणा. ती नाही होय ते ह्याच्यात ढकलून दिलेलं आहे ते पडलेलं आहे. ती किडनी द्यायची होती तेव्हापासून माझ्या डोक्यातच मला ती डोक्यातच बसलाय तो. म्हातारा तर आमचं म्हणतोय मला गावातली नावं ठेवायला लागले तर गाबडे बिघडले म्हणून. तर कसं काय करायचं? माझ्या डोक्यात एक आयडिया आयडिया काय? आपण काय करायचं माहितीये हा. का? कुणाला म्हणायचं नाही. कशाला कोणाला काय म्हणतोय? तुमच्या घरी तर तो नेकलेस आहे तुमच्या बायकोचा ताईचा बर हा आहे का नाही? हा नेकलेसचं काय? ऐका हा तुम्ही नेकलेस घ्या हा 25,000ला घाण ठेवा. किती? आपल्याला 25च लागतात. 25,000ला घाण ठेवा. आठवडा झाला की 50,000 भेटतील. लगेच सोडून टाका. आणि मी काय करतो ऐकायचं कपाटातले पैसे 25,000 सोडतो. नको का तसं कराय काय? तुम्ही अहो, सांगतोय तसं वाग. आताच मायदळ मारले मागितले म्हणून चोरीचं कळलं तुला मारतील. आपण दुसरी गोष्ट चोरी करायची ना आठवडाभर गायबच व्हायचं. आता मला तर काय पठाना बाबा हे. कसं करायचं माहितीये का? हा. उद्या पैसे भेटायचे का नाही हा. आदल्याच दिवशी घरी यायचं. बर हा आदल्या दिवशी आदल्याच दिवशी आणि मग काय सांगायचं उद्या आजचा दिवस थांबा उद्या सकाळ 50,000चा चेक घ्या. बाबा, मला तर भीती वाटते बाबा. आणि नाही काय होत घरात नाही थांबले एका आठवड्याने काय फरक पडतो. नाही तिकडे बाहेर थांबू की त्याचा विषय नाही काय. आणि मग मायदळ मारत्याले घरातले. आपण हा? पैसे आल्यावर सोडवून आणू की मग कशाला मारते? मला तो काय डोकं चाला ना पण एक आहे सांगतोय ते पण बरोबर आहे. आणि मग कसं डोकं लावले विचार करायचा शेकर. आपण किती दिवस जाणार? 8 दिवस. 8 दिवस. पण 50,000 जर भेटले काय लगे एक काय 2 नेकलेस आणतो की. आपण घरची काय म्हणणार? पोरग सुधारलं हा आपल्याकडनं चुकी झाली पैसे दिले. मी पण बापाला दाखवून देतो. हा राहिला फक्त प्रश्न 8 दिवसाचा घ्यायचं डायरेक्ट मेंबरला पैसे गायब. चालते निघायचं का? चल जाऊ हो काय होईल ते होईल पुढच्या पुढे.
बाई हे काय आहे? आई काय ग? तुम्ही उठलेला का? नाही बाया का? अहो कपाट उघडलेला आवाज आलता असता. कुणी आपलं? हो तर आता साड्या ही पडल्यात खाली. आता बाय मी कशाला ग उघडते? मी झोपली होती बाय. अण्णा इकडे या इकडे या. अहो इकडे येतात. आता अहो या लवकर अण्णा तुम्ही. अहो या पटकन लवकर या. आता बघ तर बघ की तू नसती. हे बघा बघा. अहो मी ह्याच्यात पीठ ठेवलेलं. माझं गळ्यातलं होतं, कानातलं इथं होतं, थोडंफार पैसे पण होतं. काय दिसणार नाही ह्याच्यात आवाज. कोणी उघडलं? मला आवाज आलता कपाटाचा मग मला वाटलं नाही मी इथं झोपले, कुणीच आलं नाही. अगं घरात आलेलं तर कोणी बघितलं नाही. मोबाईलच बघत बसलोय मी. मी कपाटाचा आवाज ऐकला म्हणून पळत आली तर आईला उठावलं. मला वाटलं आईला अगं मी खोललंय का काय. झोपलेली कुणी आलंच नाही बाय. काय अहो, तुला आवाज ऐकला आला? नाही आई आवाज. अगं स्वप्न नीट बघ तू नीट. अहो, अण्णा खरंच नाही हे का? साड्या पण खाली पडल्यात ह्या ह्या साड्या. लावलं नसलं कपाट नीट तर मांजर बिंजर पण येत अहो मांजर चोरी करल का हा काय? काहीच नाही. आता अण्णा माझ्या लक्षात आलं. माझ्या सगळ्या वस्तू त्यांना माहितीयेत मी कुठं ठेवते कुठं नाही. मग आता तुझा शेप त्याच्यावर बसला का अजून? 100% त्यांनीच नेलं कारण की इथं नाही. हा का बघा अण्णा तुम्ही तुमच्या ह्यानी बघा. मी इथंच ठेवलेलं. बरं हे तर लोकर बंद होता. 100% त्यांनीच मग तुला लॉकरला ठेवते ती का वर साड्यात अहो, मला ठेवते? बाहेर जायचं होतं मी ए, ठेवलं. ऐक ऐक माझा ऐक. दोघे ऐका कालवा करू नका. ही म्हणती ना ते बरोबर आहे. कारण त्यांनी मला पैसे मागितले होते मी त्याला पैसे दिले नाही. त्याच्या मनात त्यांनी राग धरून हे काम त्यांनीच केलेलं असणार आहे. 100% त्यांनीच केलेलं आहे हे. मला नाही वाटत तो घरातली चोरी करेल का ग? अहो, आई तुम्ही लाडाने येडं केलेलं आहे त्यांना. एकतर माझा आता नाही, पण तुला नाही. ठेवता येत नाही बाई लॉकरला. असं वरती ठेवते ती बाई. माझं 100% त्यांनीच नेलेलं नेलंय आहे. ते करणीच नेलंय. त्यांनीच नेलं. ते करणीच नेलंय. चल बरं आपण तिकडे ताईंच्या इकडे जाऊन बघूया तिकडे आहे का शेखर बिकर. त्याला पोराचं नादानं वेडं करून चल बघू आपण ठेवलं तिकडं. सगळं. तर नक्की ते शेखर सागरकडेच गेला असेल बघ. तिकडं जास्त चला. जया जया कुठे गेली का? कुठे कपाटाचा आवाज मोकळच कपाट उघडत तोडली का? नाही नाही मग काय माहिती? अयो कोणी उघडला अगं इथं पैशाचं पाकिट कुठं की? अयो काय माहिती अगं असं डोक्याला वैताग काय अगं इथं पाकिट ठेवल्यानं कुठे गेली तू? नाही इथं कुठं डोकीतच होतं डोकीतच. कुठं इथं हाय का? हाय का? हो आता हाय का? तू कुठे गेलती दार उघडं ठेवून मला झोप लागली तर? बाहेर गेले होते माझं काम होतं हाय का? अशा बघितलं का कसा वैताग झालाय? नाही तुम्ही म्हणताय पैसे गेले कोण नाही काय येऊन जाऊन सागर शिवाय कोण जायचं तिथं पैसे घ्यायला? हा तुमचं पोरग लय येडं झालंय त्या शेतांमुळे. तुम्ही लक्ष देत नाही अजिबात. हा ताई म्हणतात ते बरोबर आहे. त्यांनाच माहिती फक्त आपल्या कपाटात कुठे ठेवलेत पैसे ती त्यांनीच नेलं असतं. त्यांनीच नेला असणार. हो. त्या पाटलाच्या पोराच्या नादाने गेला झाला. चला लय वेळा झालाय तो. पाटलाच्या घरी चला. त्याच्याकडे बघू आता काय आहे ते. पाटलाकडेच बघायचं आता. पाटलाकडेच बघायचं. नाही पाटलाचा पोरगा आणि नाही पाटलाला असं वळण लावलंय का पोराला? काय झालं? वळण लावलंय. काय लावलंय? त्या पोराने माझ्या घरातलं पैसे गेल्यात. मला काय अगं, सांगायचं नाही. आमच्या घरातलं तुमच्या गेलं तुझं पोराचं. पोरगं येतंय आमच्या पोराला घरात. येडं केलंय माझ्या पोराला. तुझ्या पोराने केलं येडं. आमच्या घरात चिंता येते. विचारते तुझ्या पोराला विचार पहिलं. पहिलं तुझ्या पोराला विचार. तुझ्या तुझ्या पोराला विचार. मला काय सांगायचं? माझ्या माझ्या घरातलं घरातलं पैसे गेलं. गेले माझ्या नवऱ्याला
गेलं आमच्या घरचं काही नेकलेस आमच्या नाही घरातलं गेले पैसे बी नसले गेला पोरग बिघडलंय माझं तुझं काय दूध प्यायचा बच्चा आहे वय शेखरमुळं हा? सगळं कळत नाही बाई त्याला पैसे गेला सोनं गेला हा, तरी आम्ही गप्पच बसायचं का आम्ही गेलो आम्ही का बसायचं का आता मग तुझं पोरग आमच्यात यायचं नाही परत येऊ द्यायचं नाही हा, त्या शेखरला बी आता दिसू द्या हे आमचं नाही येणार तुझ्या दारात हे थांबा एक काम करा वादविवाद आपल्यात करू नका पहिलं नक्की नेलंय कोणी काय कोणी डाऊट का आमच्या घरातलं शेखरवरच आहे पण आपण बघूया त्यांना हुडका पाहिजे कुठे पोरग ते. घरात असलं ना हि जर पोरग चुटकन दारात येत आहे की शेखर चल ना आला तरी फोन करतात चल कुठं हा? येत नाही मग हिला माहिती आहे का तिच्या पोराचं काम करा नका भांडू आता माझं ऐका तुम्ही चला आपण बघा, त्याच्याकडे बघा, जाऊ बोलवा शेखरला विचारा आता शेखर कुठे गेलाय काय माहिती त्याला बी बोलावती सागरला बोलावती. फोन करा नाही तर. पहिलं तुझं बोलव चला माझा पोरगा 4-5 दिवस झाला घरात नाही माझं माझ्या नाही. आईचं बोलून यायचं पहिलं. माझं नाही, घरात नाही का? आणि कशाला खोटं काढायचं? हा, करायचं. माझा पोराचा डोकं येणं केलंय फार शेखरनी. तुझ्या पोराने केलंय. काही शांत राहा, माझं ऐका. बसा तुम्ही. आमचं पोरगं दारात येतंय की चल शेखर आमच्या बाप लेखाची सारख्या अशा भांडणं लागतात थांबा थांबा पाटील सांगतात काय का नुसतं दोघे भांडू नका चालू करू नका एक जागेवर बसन मिटवा हे काय असेल ते माझं आठवणं झालं पोरगं हा, बसा माझा बी पोरगा नाही इथं, बसा बोलवा पोरांना करा फोन त्या शेखरला फोन करा अण्णा करा तुम्ही फोन करा अण्णा फोन बघा कुठं गेलं तर कुठं नाही रोज शोधून ठेवून वैताग आला त्यांना चल गाव घरी तुमच्या आधीच म्हणजे आमच्याच घरी जायचं का अरे उद्या तर पैसे भेटायच्यात की आता उद्या पैसे भेटतील पण आबाळ आता साधं होईल की 4-5 दिवस झाला आपण बाहेर एकतर आता झालंय काय नको टेन्शन घेऊ पैसे भेटतीलच की जर मला दानाला द्यायचो खायला का दोस्त आहे का कोण आहे जीवाचा जीव? दोस्त आहे चांगली आयडिया दिली तू एक दोस्त मग काय करायचं आता ते कसं आहे आता उद्याच्याला पैसे आले ना त्यांना दिलं म्हणजे बिनकाळजी झालो आता तर सांगावं लागेल की आधी खरं खोट तेवढं आहे की खरं आणि मग तुम्ही सांगाव चल काहीतरी सांगू चल आता कस काय आता आई सुद्धा आहे तिथं महिंदळे मारत्याला कार इथं जायचं आता आता मर चल आया काय थांबा काय तुम्ही घरातलं चोऱ्या करायला लागला का अरे आमच्या म्हाताऱ्या माणसं तुम्ही भांडण लावताय काय तुमच्यावर सगळं येणं करून ठेवलं त्यांना तुम्ही किती दिवस झालं तुम्ही एका दोघं घरात कुठं गेला ऐकायचं तुमचं ऐकून घे की काय पाहिजे कुठे ठेवलं तर तू आया आया ऐकून घे की बायकोचं नेकलेस काय म्हणतात ऐकताय का? 25,000 रुपये 50,000 रुपये तुम्हाला देतो पण मारू नका तुम्ही कवा द्यायचंय तू उद्या देतो हा उद्या देतो तुला बापाच्या वेळेस शिवाय किती खाल्ल्या तर उद्या देतो अण्णा 50,000 रुपये तुम्हाला उद्या देतो तुला म्हणलं ना हिचं पण बरोबर होतं तुझं का त्याला हे झालंय ना वाटुळ आणि तेव्हा तू ह्याच्या घरी कवा जातुळ त्याची आई भांडा येते इकडं हा कोण कुणाला बोलावतं मला सांग त्यांच्या सामने त्याने बघ स्कीम आणली होती ना त्यात पैसे आम्ही गुंतवले तर उद्या 50,000 रुपये आम्हाला मिळतात दोघाला पण 50,000 मेंबरनी ना तरी हिला म्हणलं डायरेक्ट काहीतरी काळ दिसतंय अरे त्याच्या नादाला लागला का बाबा दोघं आणि तुम्हाला मागित नव्हते पैसे तुम्हाला मागित नव्हते पैसे तुम्ही दिले नाही का आम्हाला मग आमच्या जवळ काय पर्याय नव्हता दुसरा चोरी केली असती ना तर तुला पोलिसात हातात दिला असता बघ आपण आताचा दिवस आहे तुम्हाला पैसे भेटतील की थोडे वेळ आता 50,000चा केक येणार आहे ते आम्हाला काय 50,000 नको तुम्ही म्हणता
ठेवल्यात घास तिकडेच वनाराकडे. मग ती उद्याच्याला तुझं पैसे भेटले की डाग घेऊन ये तुझ्या तू आईचं पैसे आणि परत दारात जर उभं राहिलं ना आमच्या तर तुझं टांगडच मोडती आणि तू यांच्या दारात जायचं. काम कर ते मेंबरला फोन तरी लाव. उद्यापासून तुमची दोस्ती खतम. खलास. आम्हा मेंबरला फोन लावते पैसे लगेच आजच्या मागवून घे. सकाळी फोन लावलेला फोनच लागला नाही ते. हो लावून बघ बाबा. अवघड केलंय ह्यांनी. माझ्या वस्तू हात लावायची हिंमत तरी कशी केली. त्यांनी फसवले बरं का ह्यांना 100%. हो बंद लागतोय फोन. बघा आता आपल्याकडे एकच पर्याय आहे. अर्जुन दादा गेल्याशिवाय यार काय कुसकुस करताय कानात आम्हाला कळू द्या. अण्णा आम्हाला कोण दे. अण्णा काम होता थोडे वेळ पैसे काम काम आले काय नाही लागत फोन. तुम्ही आता गेला ती एका आठवड्यानं आला आता 2 महिन्यानं उगाव लगेच येतो. ठीक आहे, तुम्ही बाहेर राहा. तू पुरीच्या गळ्यातलं आणि कानातलं डाग घेऊन यायचं आम्हाला डबल नको टिबल नको काय. 25,000 नेल्यात ना तेवढाच मला आणून दे. मला त्याच्याला बापाच्या शिव्या खाल्ल्या त्या तुझ्या या गुणामुळं. आणि वस्तू आणि पैसे परत आणल्याशिवाय घराचा उमरा नाही तुम्हाला. आता याच्यात अरे खरं नाही सागर. अर्जुन दादाला हुडाका पाहिजे. सागर आपल्याकडे पर्याय नाही. अर्जुन दादाची वर पर्याय नाही. आपल्याला ह्याच्या संकटात ना अर्जुन दादाच काढ. तेवढाच माणूस आहे दुसरं कोण नाही. आपली साथ कोण देणार नाही ह्यात. अर्जुन दादा देवच पावला. कुठं फिरताय काय दादा का काय काय केलं काय तुम्ही नक्की. मार खाल्लाय. सांग कशी करतो काय झालं. काय सांगू अर्जुन दादा एवढी बेकारी झाली ना आमची. 4-5 दिवस दिसलो का गावात आम्ही. नाही दिसणार तरी मग तू कुठे गेलं काय मेंबरने आम्हाला फसवलं. मेंबरनी स्कीम आणली. मेंबर आपला मेंबर सरपंच बरं असतो. त्यांनी स्कीम आणली होती ती 25,000 द्या तुम्हाला 8 दिवसांनी 50,000 देतो म्हणून मी माझ्या घरातलं डाग चोरलं. सागरने सागरच्या घरातलं पैसे काढून आणलं. मेंबरनच नक्की केलंय का काम. मेंबरच होता ती. आता आम्हाला माहित नाही होय. तुम्ही काळजी कर नका. आणि ऐका की वरनं काय केलंय मेंबरने. फोनच बंद करून आता फोनच बंद करून ठेवलाय. मारले आणि आता तर सांगितलंय घरात ती चोरून नेलेले वस्तू पैसे आणल्याशिवाय माघारी यायचं नाही घरात. अर्जुन दादा घेऊ नका. मी नेंबरला शोधून काढली. कसलं टेन्शन घेऊ नका. मी आमच्यासाठी तेवढं करा. 100% करणार. काय टेन्शन घेऊ. नाही मी जातो. जाऊ दे. आणणार ना. अर्जुन दादा आणणार. अर्जुन दादा शब्द म्हणजे हा विषय ना. अर्जुन दादा आणणार. जाऊ आपण बरोबर. ऐका भंगार लोकां. ऐका भंगार लोकां बाटली. ऐका भंगार लोकां बाटली. ऐका भंगार लोकांड बाटली. ऐका मेंबर काय अवस्था करून घेतली तुम्ही. कुठं दिवस आले ते. कोणी एवढी सुधारणा केली तुमची. डबल कमाल आहे. माझकडे बी थोडंफार भंगार आहे. बर चला देतो तुम्हाला 170 किलो आहे. 170. अहो मग त्याला मोठं करण्यापेक्षा आपला माणूसच आपण मोठं केलेलं काय वाईट आहे. चला बघू बरं. चला देतो तुम्हाला. पाटलीन बाय मला काय म्हणायचं एवढे आपण आता दोघी बांधलो. दोघं एकामेकाशिवाय राहतात का हो भाई. तेवढं आहे अगं. सांगितलं काय केलं. हातात हात घालून गेली का नाही घालून आपल्याला वाईट करतात का नाही. दोघं पण होय अगं ते औषधात नाही घरात गळा घालून आणि त्यांच्यासाठी. तुम्हाला काय सांगितलं तुम्ही. आता
काय लय बोलू नका, तुमचं काय विषय नाही. 10 मिनिटात पैसे तुम्हाला आणणार आहे, 10 मिनिटात. थांबा फक्त. आम्हाला मारले ना तुम्ही. पैसे घेऊन आल्याशिवाय तुम्हाला दाराचे उंबऱ्या सुद्धा नाही. आपण 10 मिनिटं थांबा की आता. पैसेच घेऊन माणूस येतो इथं. लगेच ती रोख कॅश. आम्हाला पैसेच पाहिजे आणि डागच पाहिजे. 10 मिनिटात माणूस पैसे घेऊन आला ना लगेच डाग आण तुम्ही जाऊन. बर बसा 10 मिनिटं बघू. 10 मिनिटं फक्त वाट बघा, लगेच माणूस येतोय. येऊन द्या, येऊन बसा तेव्हा, खाली बसून घ्या. बघू आपण पण. मगाशी मारलंय ना. 10 मिनिटं तर मारलं म्हणजे काय मारणार आहे का मला? नाही नाही अण्णा तुम्हाला नाही मारणार. तुम्ही चौकाचा नाही हात उचलीत. तुम्ही शनी त्या ताईंची इज्जत घालवली, तू माझी इज्जत घालवली. नाही अण्णा तुमची नाही इज्जत. भांडणं लावली दोघांनी. नाही, आम्ही भांडण नाही लावली, आम्ही इज्जत नाही घालवली. आम्ही फक्त कशासाठी पैसे मागले, बिझनेस चालू करा. पण तुम्ही त्याला बी तयार नाही झाला. तुमचा माणूस यायचा हे काय आता 10 मिनिटं फक्त 10 15 मिनिटं दिलं बसा. मी बघून येतो. मी बघून येतो, तू बशील. मी येतो बघून लगेच. लवकर ये रे. आलं आलं. आधी कुठे चालवले अर्ज देतो पाटकाच्या ती मेंबर काय तर अवस्था करून घेतली आहे. कुठं काय हे काय नवीनच काय पोतन हिन काय हा पोतन हिन काय भांगारवाल्याने अवतार केलाय आता. सरपंच मग मी चालवलंय कुठं आणि ते हे कुठं गेलं ती 25,000 भरान डबल मिळवान सगळं डबल डबल चालू आहे. कमवा जोडान जोडान कामवान कुठं गेलं. ती धरून ही बी बिझनेस बरोबर चालू केलाय. ही अवस्था झाली म्हणा मी म्हणत होतो तुम्ही नका अहो बिझनेसला द्यायचं नसतं, बिझनेस चालू केलाय. पैसे घेतलं 25 50 देणार आणि ही अवस्था तुमची आली म्हणल्यावर त्यांची अहो सरपंच बिझनेसमॅन झाले, बिझनेसमॅन. लय मोठा बिझनेस आता तुम्हाला काय करायचंय. अहो जोडान कामामध्ये बी पैसा आणि ह्यात बी पैसाच पैसा, म्हणजे डबल धंदा चालू केलाय. त्यामुळे काय पाहिजे राहत म्हणजे काम जोडा कसे आपण डबल डबल पैसा, तुमची पैसाच पैसा. चला भंगार बघा अर्जुन दादा सांगितलं होतं ही बघा काय कोणाला आणले मेंबर. काय तुला काय सांगितलं होतं शेखर? मेंबरला आणलंय ना. मेंबरला काय करायचं. पैसे आणलं दिले बस मेंबरचा हे काय अवतार घ्या ना तुम्ही पैसे. मेंबरची काय अवस्था आहे बघा. मेंबर पैसे द्या आमचे. सांगितलं कसलं पैसे तुमचं? कसलं पैसे 25,000 तुम्हाला केलेत आम्ही. कसलं पैसे म्हणजे काय पुरावा तुमच्यावर माझे पैसे? पुरावा म्हणजे काय संबंध अहो काय तुमच्या जिबीला हाडवेड आहे का नाही बोलताय काय तुम्ही. ए सागर सांग त्यांना पैसे द्या म्हणा. आता आम्ही पैसे दिले तर नाही म्हणतात. अण्णा अहो दिले पैसे अण्णा बिन्ना म्हणतो. कोणाचा संबंध नाही पैशाचा. आपण पाटील आहे का आमचं? बिझनेसमॅन आहे, मला काय बिझनेसमॅन. माहिती नाही. तुम्हाला माहितीच नाही होय. मला पासून आणलं काही नाही नाही 100 किलोच आणि 70 किलोच. म्हणजे अण्णा बघा. अरे बाबा नो तुम्हाला मी सांगितलं होतं का नाही. तुम्ही ह्यांच्याकडे पैसे कोण मला तरी विचारायला पाहिजे होतं. आम्ही ह्यांना माघारी लावलंय. आमच्याकडे गेलती की ही तुमच्याकडे. आणि ह्या योजना असतात का नाही, ह्या स्कीमा किंवा काय कंपनी आहे असले येतात का नाही, या नेहमी पहिल्यांदा दिसताना चांगल्या दिसतात आणि माणसांचं पैसे लवकर लवकर परत देतात. आणि परत परत काय होतं, ही कंपनी त्यांच्याकडे जास्त ठेवी यायला लागल्या, कुणी अशी गुंतवणारी भरपूर यायला लागली की मग ती कुठं पळून गेलेलीच कळत नाही. आणि मग ह्या माणसाची माझ्या जोडीदाराची जे माझं काळीच आहे त्याची काय अवस्था झाली बघा. आता तुम्ही बघा रे गोळा करायची वेळ आली. अहो सरपंच मी तेव्हा त्यांना म्हणलं होतं, आमच्या मंडळीला बी सांगितलं होतं मला डाळीत काहीतरी काळं दिसतंय, पण कुणी माझं ऐकलं का? नाही ऐकलं. काय म्हणायचा तो माणूस? काय म्हणायचा? काय जोडा कमवा, जोडा कमवा, जोडा कमवा. अहो जोडा कमवा नाही, जोडा आणि याला जोडा. जोडा चांगला. उठायची काय बघताय याच्याकडे? उठा उठा.
माणसाला फसवतो का रे तू? खरं सांगतो मी खरं. काय झालं खरं बोलायचं. मला फोन आला तुम्ही ऐका आता खरं. मला फोन आला मला पाहुणं असं असं आणि असं पैसे गुतावले असं होतं. मग मी काय खुशच उड्या हाणतच 25,000 गुतावलं माझं पैसे गेलं. तुमचं गुतलं आम्ही किती बचत आलो इथं. कंपनीने फसवलं आम्हाला दुसरं काय नाही. नाही तुम्ही गुतला म्हणून ह्या दोघांना गुतावलं का? गुतलो नाही गुतावलं नाही काय नाही. मला बी आशा आहे ह्यांना बी आशा आहे सगळ्यांना आशा फुटल्या ना शेवटी. कशाच्या आशा चोरी घरात केली? अरे दादा तू म्हणतो कंपनी कंपनी, अशी कुठली कंपनी पैदा झाली का? कुठली कंपनी आली का? दर आधी तुला 2 लाख माझं कर्ज हळूहळू फेड म्हणून, अशी कुठलीच कंपनी अजून आली माझं नाही. 25 गेलं ते गेलं आणि मग माझं सगळं हिट झालंय गोळ्याच्या अशा. मग आता काय करायचं? ह्या दोघांना मी ह्यो धंदा कराय संघ न्यायचं. आमचं पैसे भेटायचा धंदा हे तिघं बी करा. जाती कधी करा. काम यांचं काय असं ती आमचं पैसे फेडून टाक. आम्हाला घरच्यांनी चुकी झाली नाही नाही तुम्ही चुकी केली ना. चुकी झाली आमची. एवढ्या वेळेस माफ करा. लय चुक्या झाल्या तुमच्या. लय आम्ही लय सावडलंय तुम्हाला, अत्यंत सावडलंय. पण आता इथून पुढे तुम्हाला सावडणार नाही. अण्णा, बोलून घ्या आणि बघा काय जा. एवढ्याच माफ करा. खरंच माफ करा. अजिबात नाही. आणि हातापाया पडायचं नाही. माफ करा. खरंच चूक झाली माझी. लय झालं, एवढं तुमची वेळ- नाटकं लय झाली. अरे किती वेळा सावली केलं. एवढ्या वेळेस फक्त माफ कर. बिझनेस एवढ्या वेळेस फक्त माफ कर. बर सागर, तुम्हाला पैसा कसा कमवायचा हे माहित नसल्यामुळे तुम्ही ही अवस्था करून बसलाय. हे असलं परत कुणाच्या नादाला लागू नका. थांबा, थांब. तुम्ही सगळे ऐका. अशा कंपन्या भरपूर येतात लोकांना गंडा घालण्याकरता. तुम्ही अशा कंपन्याला अजिबात बळी पडू नका. ही फसवेगिरी कंपनी आहेत सगळ्या. काय फोन आला आणि सगळं पळापळीत झाली. काही कंपन्या काय म्हणतात, लाखात 2 लाख देतो. बरं का पाटील यांना आता कमवायची अक्कल नाही. त्याच्यामुळे ह्यांनी तुमच्या घरातलं यांचा डाग किंवा यांनी पैसे यांनी तिकडे गुतावलं. ह्यांना कमवायची अक्कल येऊ द्या. यांच्या बरोबर पगार मेंबर हे यांना दोघांना शिकवा तुम्ही नका. म्हणजे ह्याला सरपंच ऐका की काय झालं माहितीये का? आम्हाला करायचं होतं बिझनेस. आम्हाला काय काम घालवत नव्हतं दोघाला. आम्ही दोघांनी तुम्ही बिझनेस करण्याच्या लायकीचं नाही. तुम्ही हा बिझनेस करा, तुम्हाला शोभून दिसत अगदी. समजून घ्या की एवढ्या वेळेस तरी. काय समजून, किती वेळा समजून घ्यायचं? पगारात घ्या. शेवटची चूक आहे सांग नाही. जेव्हा शेवटची माणूस चूक आहे. कष्ट करतो ना तेव्हा पैसा कसा कमवतो ती माणसाला कळतं. नाही की आम्ही पुढे आम्ही कष्टच करणार नाही. दोघं मिळून कष्ट करणार. आम्ही गेलो म्हणलं आता काहीतरी नोकरी करू, हातभार लावू तुम्हाला. मग आम्ही बघत होतो कामच नव्हतं. मग काम नव्हतं हे आलं तिकडून उड्या हाणत मेंबर म्हणलं असं आहे म्हणून आम्ही मेंबर तुम्हाला माझ्याकडे पैसे बी आलतं. मग आम्ही फसलो का? आम्ही तर म्हातारी माणसं तरी फसलो ना. आणि तुम्ही एवढं दुनियेत फिरताय, सगळ्याचा अनुभव तरी तुम्ही त्याला बळी म्हणलं कसं आहे, पडला. बाबा, आम्हाला अनुभवाचे बोले. आम्हाला वयस्कर माणसाला विचारायचं का नाही? सरपंच आम्ही दोघांनी कसा विचार केला. इथनं माग आपल्याला कानपाट्या नाव पडले. आता तरी आपण सुधरून दाखवू का चांगलं करून दाखवू. मोठंच खाल्लं नव्हतं आम्ही. काम केलं असतं तरी तुम्ही सुधारला अरे असता ना. मेंबर आमच्याकडे पण आलता. मग तुझ्या बापाने त्याला सांगून घेतला का? अरे काय झालं आम्हाला कसं वाटलं की आता थोड्या दिवसात आपण ह्यांना सुखाचा दिवस दाखवू म्हणून आम्ही दोघांनी विचार सुखाचा दिवस चोऱ्या केला. करून तुम्ही सुखाचा दिवस दाखवता होय आम्हाला. म्हणजे घरात आम्ही पळ करून जमावलेलं तुम्ही घेऊन जाणार स्वतःच्या किमतीवर रुपयापासून कमवून मग आम्हाला तुम्ही मोठं झालेलं दाखवा. घरातलं आमचं लुबडून निघून नाही. स्वतःच्या आमच्या कष्टावर. डोक्यात नव्हतं लुबडून न्यायचं. आम्हाला वाटलं पैसे आले तुम्हाला वाटलं नाही पैसे फोनवर सांगितलं होतं ना बघा पैसे. शेखर सागर तुम्हाला आता माफ केलं का नाही? तुम्ही अजून 4 दिवसांनी ह्याच ह्याच्यात पुढे अशी चूक किती वेळा झालं मला सांगा ना, झालं किती वेळा? पण आता एकदाच माफ करा तुला. अण्णा चोरी सुद्धा केली मान्य करतो. चोरी केली आम्ही, पण इथनं माग कधी कुठल्या गोष्टीला हात लावला नाही. आम्हाला कसं तुम्ही वाटलं स्वतःहून पैसे आम्हाला द्यायचा तेव्हा मी करत होतो आहे. बरं, ताई तुम्हाला काय म्हणायचं या विषयावर आता? आता काय करायचं एवढ्या बार माप जाऊ दे. आता काय करता? आता ह्या पोरांनी काय केलं? आपल्या एवढं प्रेम संबंध सगळे जवळचे आहेत. ह्याच्यात बिघाड आणला, आपली भांडणं ह्यांनी लावली. हा जाऊ दे आता एवढ्या बार करा त्यांना माप. तुमचं कसं आहे पोरांना माहिती का? तुम्ही आमची भांडणं तर लावली. तुम्हाला कसं वाटतंय कसं माहितीये का?
चटमगनी पटशादी असा विषय. म्हणजे तुम्हाला कसं आहे, रुपये घातला की 10 रुपये मिळलं पाहिजे त्या हिशोबावर तुम्ही जाताय. पण असं होत नाही बाळांनो, असं होत नाही. इथून पुढे जर तुम्ही चुकी केली तर तुम्हाला माफ नाही. ठीक आहे, बसा तुम्ही खाली. तुम्हाला अजून 2 गोष्टी समजून सांगायच्या. बसा. कुणाच्या बोलण्यावर बळी पडू नका. झटपट पैसा कमवण्याच्या नादी लागू नका. सरपंच, पाटील, ताई, माझी बी लय मोठी चूक झाली. नुसता फोन आला आणि त्याच्यावर मी बी फसलो गेलो. आपल्या जवळची माणसं तोडली राव म्या. अक्षरशः गावात यायची तोंड दाखवायची ही नाही. शेखरला, सागरला, सगळ्यांना लय जणांना असं 5-25 जणांना फसवले गेले. आता माझं तरी काय, मला पैसे आले मी पुढे पाठवून दिले, कंपनीत गायब झाली. हे काय मला बी असं बंगारचा धंदा करायला लागला. स्वतःचं घर जाळलं आमचे 2 पोरांमुळे आमचे आता मला काय माहितीच नाही ना ताई. ताई, हा पाटील, पाटील, हा आता कसं झालंय, हो नाही घटनाकडून गेली, यांच्याकडून चुकून झाली. होय की, तर हा. तुम्ही मोठ्या मनाने मेंबरला बी माफ करा आणि तुमची पोरं आहेत दोन्ही बी, त्यांना बी माफ करा. माफ करू की सरपंच, पण मला काय म्हणायचंय, आता लोक अशी एवढी शिकल्या सवरलेली मुलं मुली आहेत. हो. अशा जर त्या साखळी पद्धतीत त्यांना जर वाटत होतं की बाबा आपल्याला पैसे भेटतील, मग त्यांनी नाही का त्याच्यातच पैसे गुंतवणूक केली असती ना, आणि पैसे कमावला असतं. जर का पोरांनो, कुठली अशी कंपनी नाही, पैसे भरा, माणसं जोडा आणि पैसे कमवा. ही झटपट योजना नेहमी भूलथापासती, हे लक्षात घ्या. पुन्हा असल्याच्या नादी लागू नका. कंपनीचं नावच नाही नसतं, यांच्या कंपनीच्या नावाखाली कंपनी आहे. ती लोक येतात, पैसे जमा करतात आणि जातात परदेशी निघून. काही त्यांचं नामोनिशाण भेटत नाही. अशीच बोळ्याच्या काही होत नाही. पण यांच्या तिघांना डोक्यात नाही ना बसलं ती. कळलं नाही ना मग. बरं का सरपंच, हो, म्हणूनच म्हटलंय, कुणी भोळ्याची जर आशा केली ना, अशी फसगमत होती. म्हणून कुणीही त्याला बळी पडू नका, माझं एवढंच सांगणं आहे बस. आणि इथून पुढे तुम्ही दोघेही सुधरा. आणि 4 जणांना आणखी सांगा तुमच्या मेंबर. कंपनीत. माणसांमध्ये तुमचे काय आहे, बसूट कशाच आहे? आज तुम्हाला भंगार गोळा करावं लागलं, कशामुळं? आता एवढी पोस्ट असून मी ह्या जेव्हा 25,000 गुंतवलं की 50,000 आठवड्याला मेंबर की ठोकरली त्यासाठी आम्ही. तसं नसतं नेंबर, थोडं लगेच मोठं होत नाही. एवढा थोडासा विचार करायचा असतो. लोकांनी एवढा विश्वास देऊन मेंबर की आमच्याकडे दिली हा. आणि आम्ही असं फसून लोकांनाच फसवले. फसवलं म्हणजे तुम्हाला वाटतं झटके में फटका नाही होत. अहो, मला बाणामती माझी माग पाय जमिनीवर आहे ना, उड्या थांबते कसं नुसतं. राहतं? तुमच्याकडे आलं, तुम्ही तरी बघितलं का? कसं राहतील अशा बोळ्याची ना, असं करू नका का. मेहनतीने जे होईल का नाही, तेच कष्टाने करू तेच. आणि तेच असं चाललंय. लुबाडून कुणाला किंवा धोके देऊन कधीच तुम्ही वर येणार नाही, मोठे होणार नाही. मेंबर, आता तुम्ही ताईंची आणि पाटलांची माफी मागा. कारण त्यांच्या दोन्ही मुलांना तुम्ही फसवून, म्हणजे तुम्ही फसलात आणि त्यांनाही फसवलं. त्याच्यामुळं आर्थिक नुकसान तिघाचं बी झालंय. त्यांच्या घरात काय अवस्था झाली तुम्हाला माहितीये का? तर तुम्ही आता त्यांची माफी मागा. ताई, पाटील, पाटलीन, मला माफ करा. तुमच्या मुलाची मी फसवणूक केली, पण मी पुढे फसलो गेलो, त्यामुळे पुढे फसलो गेली ना. तुम्हाला तिघाला माफ केलंय, पण आता तिघ बी तुम्ही समजून व्यवस्थित यांनी चाला. असं काय कुठं फसू नका आणि मानानेच पान खावा आणि काय चाटू नका. काढू नका. एवढंच म्हणणं आहे, पोझिशन मध्ये राहा. हा, कारण म्हणत आज आहे तुझी काय गोष्ट आहे? आता परत आवनेंबर तुमची पोस्ट बी चांगली आहे. नाही हा? माहिती. मग तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्हाला बरं वाटतंय का भंगार गोळा करायचं? हा? काय पाहुण्या रावळ्यात दोस्ता मित्रात किती खाली बघायची पाळी येते या. ते आता बरं का मेंबर, सगळ्यांच्या सांगण्यानुसार तुम्हाला तिघालाही माफ केलंय. पण इथून पुढे जर तुम्ही तिघांनी चुकी केली तर माफ केलं जाणार नाही. अरे, सर्वांची किरकिर किरकिर हे करून माझ्या डोक्यात नुसतं गोंधळ करून टाकलाय. पाटील बाई, ताई, तुम्हाला काय माहिती बिती आहे का नाही? हा, काय काय म्हणजे तुम्ही आता 25 रुपये 30 रुपयाच्या मागे पाहायला पाहताय. आपली बी कंपनी, तुम्हाला 100% मी तुमचं कल्याणच करणार. माझ्या कंपनीचं नाव काय माहित आहे का? कमवा जोडा, कमवा जोडा. अरे, कमवा जोडा. हा ना, ह्याला
कंपनी आता कुठली हा?